माहिती करू फ्रेंड्स, आज आपण माहिती करून घेऊया की माय आणि बाळाची आई कशी बाळाला पौष्टिक खिचडी बनवतात। इथे पहा, असे काही डाळी आणि काही तांदूळ घेतले आहे। आता मी ह्यांची नावे सांगते। बासमती तांदूळ, खास कोकणातला तांदूळ, कोकणातून आणलेला घनसाळ तांदूळ, रेशनचा तांदूळ पौष्टिक असतो म्हणून रेशनचा तांदूळ सुद्धा। रेशनचा तांदूळ पौष्टिक का असतो, त्याला पॉलिश केलेले नसते। रायाचा तांदूळ, हा रायाचा तांदूळ शरीरातली उष्णता कमी करतो आणि पचायला पण छान असतो, छान किंवा हलका असतो। आता डाळी पाहू। तूर डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हे सगळे धान्य थोडा वेळ उन्हात वाळत घालायचे। उन्हात थोडा वेळ वाळवून झाले की हे भरून बरणीमध्ये ठेवून द्यायचे। बरणी खिचडी करताना अशी 4 चमचे काढून घ्यायचे। 3-4 वेळेस धुवून कुकर मध्ये आपण भात लावतो त्या पद्धतीने लावायचे। या खिचडीमध्ये कधी पालक, कधी बटाटा, कधी गाजर, कधी मेथी असं वेगवेगळे भाज्या टाकून मिक्स करून बाळाला खायला दिलं तरी पण चालेल। त्याला तसंच खाऊ घालतो वेगवेगळं काही टाकून। खिचडीत पेंड खजूर, काजू प्रोटीनसाठी ओजस टाकून खातो।